यावेळी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे सैन्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। या संदर्भात महत्त्वाची माहिती डीजीएमओचे राजीव घई यांनी दिली। दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर दिलं तर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता असं डीजीएमओने सांगितलंय। दहशतवाद्यांचे 9 कॅम्प उद्ध्वस्त केले तर वायुदलानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले। 7 मेला 100हून अधिक अतिरेकी मारले। ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठीच राबवण्यात आले। तर तीनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले। आम्ही फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं अशी माहिती डीजीएओने दिली आहे। तर पाकिस्तानी नागरिक आणि आर्मी यांना टार्गेट केलेलं नाही असं देखील स्पष्ट करण्यात आले। दहशतवाद्यांचा खात्मा केला, अतिरेक्यांच्या प्रशिक्षण सुविधा उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहे। यासोबतच भारताच्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता। पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले। तर पाकिस्तानचे 35 ते 40 जवान या हल्ल्यात मारले गेलेत। सरगोदा विमानतळही उद्ध्वस्त केल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले। On the 7th of May, that was helmed by our Foreign Secretary. I have no doubt in my mind that we achieved total surprise, and those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed, that were involved in the hijack of IC-814 and the Pulwama blast. या सर्व विषयावर आपण सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे सर जोडले गेलेले आहेत। विजय सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। सर्वात प्रथम तर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता हे डीजीएमओने आज स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे देखील या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेत। सर, आपल्याला ज्ञात आहे की ज्यावेळेस आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्याच वेळेस आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण क्लिअर केलेले होते। त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्रॉस बॉर्डर टेररिझम आणि नॉन स्टेट ऍक्टरद्वारे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला जो धोका निर्माण झालाय ते पूर्ण काउंटर करण्यासाठी आणि त्यासाठी जवळपास 12 दिवस आपण आपले सर्व स्ट्रॅटेजिक प्लॅन आखलेत। इंटेलिजन्सचं समन्वय, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं समन्वय करून ऑपरेशन सिंदूर हे त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी ज्या पद्धतीने यशस्वी करण्यात आलं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात। आपण जगाला दाखवून दिलं की हे ऍक्ट ऑफ वॉर नसून ऍक्ट अगेन्स्ट टेररिझम आहे। म्हणजे हे दहशतवादाच्या विरोधातली लढाई आहे। ही पाकिस्तानच्या लष्कर किंवा पाकिस्तानचे सामान्य जी लोक आहेत यांच्याशी नाही, यासाठीचा एक मेसेज पहिल्यांदा दिला। तो मेसेज दिल्यानंतर पाकिस्तानने परत त्या हल्ला परतावून लावण्यासाठी त्यांनी आपल्या लाहोरच्या इथे एअर डिफेन्स सिस्टमच्या द्वारे आपल्यावर प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्याच्यानंतर आपण त्यांचे जे टार्गेट्स होते ते आपण अनमॅन व्हेइकल आणि ड्रोन द्वारे नेस्तानाबूत केले आणि इतर ज्या ठिकाणी ज्यांचे जे स्ट्रॅटेजिक बेसिस होते, म्हणजे पहिल्या दिवशी आपण 9 ठिकाणी हल्ले केलेत। त्या 9 ठिकाणांपैकी त्या 5 जे हल्ले होते ते 5 पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होते आणि विशेषतः ते जे स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग सेंटर्स होते दहशतवाद्यांचे, याचे लष्कर तोयबा आणि इतर प्रमुख नेत्यांचे, ते डिस्ट्रॉय केले आणि आज पत्रकार परिषदेमध्ये त्याचे प्रूफ दाखवण्यात आले। मला असं वाटतं की ह्या पद्धतीचं जे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन तिन्ही दलांमध्ये करून त्या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं। या ठिकाणी फक्त सामान्य माणसाच्या काही ज्या शंका, म्हणजे सामान्य एक लेमॅन जो आहे याविषयी चर्चा करत असताना की आधुनिक जी वर्ल्ड हिस्ट्री जी आहे, आधुनिक जागतिक जो इतिहास आहे त्याचा जर विचार केला तर 3 दिवसांमध्ये अशा पद्धतीची कुठलीही लष्करी कॅम्पेन जी आहे हे लगेच थांबलेलं नाही। म्हणजे रशिया युक्रेन 1000 दिवसापेक्षा जास्त युद्ध आता सुरू आहे। हमास इस्रायल यांचेही गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्त युद्ध सुरू आहे। इतर जे संघर्ष आहेत म्हणजे अशा पद्धतीचे मिलिटरी कॅम्पेन ज्यावेळेस होतं
त्यावेळेस त्याची जी तीव्रता आणि लॉंग हे जे वेळ आणि काळ याच्यामध्ये बराचसा अंतर असतं. इथे मात्र कमी वेळेत हे हे जे ऑपरेशन सिंदूर आहे हे आपण काल शस्त्रसंधीच्या द्वारे टर्मिनेट केलं असं म्हटलं, परंतु आज DGMO तिन्ही दलांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांनी त्या ठिकाणी सांगितलं की यापुढेही आता आपण अजून थांबलो नाही तर यापुढे चालू राहील जर तशा पद्धतीची ऍक्शन आली. मला असं वाटतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत एक या स्ट्रॅटेजिकली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण नीट बघितलं पाहिजे. याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस लादलं गेलं त्यावेळेस आपण म्हणजे जे पॉलिटिकल अफेअर्स ज्याला CCP कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स याच्यामध्ये संपूर्ण अधिकार आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्यांच्या सर्व सशस्त्र दलांना दिलेले होते आणि त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह होता तो म्हणजे ते म्हणजे त्या ठिकाणी एंड ऑफ प्रॉक्सी वॉर, म्हणजे हे जे नॉन स्टेट ऍक्टरद्वारे भारतावर जे प्रॉक्सी पद्धतीने युद्ध केलं जातं त्याचं संपूर्ण नेस्तानभूत व्हावं. आता ही 3 दिवसात हे सीजफायर डिक्लेअर केल्यामुळे त्या ठिकाणी ही जी अपॉर्च्युनिटी होती थोडी आपल्याला की पाक ऑक्युपाईड काश्मीरसह तिथे मात्र या ठिकाणी थोडासा हे होईल. परंतु आपण जर नीट बघितलं असेल म्हणजे 1948ला ही अशीच परिस्थिती होती ज्यावेळेस आपण पहिलं काश्मीर भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेस आपण युनायटेड नेशनला जाऊन सीज फायर केलं. 1954ला आपण तिबेट रिजन जे आहे तो चायनाच्या सोबत हे केला. 1960ला जो इंडस वॉटर ट्रिटी आहे त्याच्यामध्ये आता 4/5 वॉटर जे आहे हे आपण पाकिस्तानच्या याच्यात दिलं. त्याला थर्ड पार्टी मेडिएशन त्याला पहिल्यांदा खरं तर त्यावेळेस वर्ल्ड बँकेने थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन केलेलं आहे. 1965च्या युद्धानंतर हाजी पीर जे आहे हे आपण पाकिस्तानला दिला. 1972ला आपण जो शिमला करार केला त्या शिमला करारानुसार 90,000 सैनिक जे आहेत ती आपण परत दिली. 2021ला चीन गलवान आणि हे बाकीचे झाल्यानंतर 21-20 नंतर आपण कैलास सरोवरचे जे स्ट्रॅटेजिक आपले काय हाईटवर जे बेसिस होते त्या ठिकाणी आपण विड्रॉल केले आणि आता जे 2025 मध्ये हे जे ऑपरेशन सिंदूर केलं हे सिंदुराचं अल्टिमेट असं भारतीयांना अपेक्षित होतं की आता पाक ऑक्युपाईड काश्मीर भारत पुन्हा घेणार आणि एकदाच हा प्रश्न निकाली निघाला. म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक तो जॉय ऑफ विक्ट्री असा शब्द वापरतात खरं तर आमच्या लष्करी भाषेमध्ये की जिथे आपण यश आहे तिथे आपण पुन्हा बॅकट्रॅक्टर जातो की नाही अशी सामान्य माणसाची भूमिका आहे. म्हणून आज आपल्याला असं दिसेल की सोशल मीडिया आणि विरोधी पक्षासह इतर लोकांची आता त्याच्यावर चर्चा सुरू झाली. परंतु आज एकंदरीतच काय तर DGMOनी मात्र क्लिअर केलेलं की ऑपरेशन सिंदूर हे स्थगित नाही. जर तशा पद्धतीचे कारवाई झाल्यात तर पुन्हा त्याला काउंटर अटॅक होईल आणि हे निश्चित आहे की आपण कुठेही लष्कराच्या म्हणजे पाकिस्तानचं लष्कर जे आहे म्हणजे एअर बेसिस त्याचे डिस्ट्रॉय केलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस युद्धाची तयारी करतो आणि युद्धाचं डेमॉन्स्ट्रेशन करतो डेमॉन्स्ट्रेशन जे असतं ते डेमॉन्स्ट्रेशन हे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी असतं. जे लष्करी कॅम्पेन जेवढे असतात ते लष्करी कॅम्पेनचे डेमॉन्स्ट्रेशन नसतात तर त्याचे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी करतात आणि म्हणून या ठिकाणी आपण जी कारवाई केलेली आहे ही आपण पॉलिटिकली, स्ट्रॅटेजिकली, इकॉनॉमिकली हे या ठिकाणी यश आहे. परंतु यापुढे मात्र तशा पद्धतीने पाकिस्तान करणार नाही. याचे कशा पद्धतीने हे सीज फायर आहे याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स कसे आहेत, त्याच्यामध्ये डायलॉग कसे असणार आहेत, DGMOचे त्यांचं डिस्कशन कसं असणार आहे, याच्यावर कुठल्या याच्यामध्ये ते त्या ठिकाणी हे करणार आहे आणि परत नॉन स्टेट ऍक्टरला पाकिस्तान सपोर्ट करणार आणि याच्याविषयीची काय, कारण आपल्या इतिहास आहे म्हणजे जसं तुम्हाला 1948 पासून तर आतापर्यंत जो आपण आपले जे पॉलिटिकल आणि इतर जे रेस्ट्रॉरंट्स आहेत त्याच्याविषयी सांगितलं तर या सर्व बाबतीमध्ये आता चर्चा होणं गरजेचं आहे आणि चर्चा होईल. परंतु ऑपरेशन सिंदूर जे आहे म्हणजे एक आजच्या या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला एक क्लिअर जाणवलं की त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे टर्मिनेट केलेलं नाही, हे त्या ठिकाणी सातत्य कंटिन्यूस होईल.
शस्त्रसंधी केलेली, परंतु एक आता इथून पुढे दक्षिण आशियामध्ये जे संघर्ष होतील त्याच्यामध्ये अनमॅन व्हेइकल जे आहेत यांचा रोल आणि ड्रोन वॉरफेअर ज्याला म्हणतो आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याचा रोल त्या ठिकाणी अधिक असणार आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2-3 फ्रंटवर आता इथून पुढे काम करावं लागेल. मी माहिती आपल्या चॅनलवर म्हटलेलं आहे की भारताच्या 3 आघाड्यावर आपल्याला युद्धस्थिती येणाऱ्या कालखंडात होणार आहे. एक म्हणजे चायना ऑलरेडी आपल्या त्या तिबेट आणि इतर त्या ठिकाणी त्या याला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आहे आणि तिसरी आघाडी जी उभी आहे ती म्हणजे बांगलादेश. एकंदरीतच काय सर, तर ऑपरेशन सिंदूर अजूनही टर्मिनेट झालेलं नाहीये आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर भारत कशा प्रकारे देतो हेच या पत्रकार परिषदेत अतिशय डिटेल पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तुर्तास धन्यवाद सर आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.